नमस्कार, मी विलास महल्ले आणि आपण पाहता GTV न्यूज मराठी। गोवंश तस्करीबाबत मोठी बातमी समोर येत आहे। ट्रकमध्ये जनावरांना कोंबून नेत असलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून गोवंशीय जनावरांसह ट्रक ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईमध्ये 19 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली, तर 4 जनावरे हे मृत अवस्थेत आढळून आली। 31 मार्चच्या रात्री वडगाव जंगल पोलिसांनी ही धडक कारवाई केली। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव कळंब जोडमहा मार्गे एक ट्रक गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती ही राळेगाव पोलीस स्टेशनकडून वडगाव पोलिसांना मिळाली। वडगाव पोलिसांनी तात्काळ या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस मागावर असल्याचं पाहून ट्रक चालकाने पोलिसांना चकवा देत ट्रक हा अकोला बाजार घाटांचे मार्गे वळवला। यावेळी भरधाव असलेल्या या ट्रकने पिंपरी बुटी येथे एका बुलेटला आणि बैलबंडीला जबर धडक दिली। यामध्ये बुलेटचं मोठं नुकसान झालं। धडकेनंतरही ट्रक चालकाने ट्रक न थांबवता पळ काढला। भरधाव असलेल्या ट्रकचा वडगाव जंगल पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरूच ठेवला। अखेर जवळा इजारा परिसरात ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला। वडगाव जंगल पोलिसांनी ट्रक आणि ट्रकमधून तस्करी करण्यात येत असलेल्या 19 गोवंशीय जनावरांची सुटका केली, तर 4 जनावरे हे मृत अवस्थेत आढळून आली। पोलिसांनी ट्रकसह 28,55,000चा मुद्देमाल हा जप्त केला। या कारवाईमध्ये पिंपरी बुटी, वडगाव आणि अकोला बाजार परिसरातील नागरिकांनी मोठं सहकार्य केलं। ही धडक कारवाई वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अनिल गिनगुले आणि सागर केराम यांनी केली। वडगाव येथील सागर मिलमिले, आशिष देठे आणि राहुल हिलुंडे यांनी पोलिसांना मोलाचं सहकार्य केलं। या घटनेचा पुढील तपास हा वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ASI गणेश आगे व शिवाजी शिंदे हे करीत आहे। अकोला बाजार येथून सचिन कोयरे आणि घाटंजी येथून संजय ढवळे, GTV न्यूज मराठी। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी। नमस्कार।